नमस्कार. अस्सल घरची मेजवानीमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा अगदी मनापासून स्वागत. तर थंडीचे दिवस आहेत आणि या सीझनमध्ये मार्केटमध्ये फ्रेश आणि स्वस्त असे रसरशीत लिंबू भरपूर प्रमाणात उपलब्ध होतात. तर अशा या लिंबाची चव वर्षभर चाखता येईल त्यासाठी अगदी सोप्या पद्धतीने स्वस्त आणि झटपट तयार होणारं, अगदी चविष्ट, जास्त तामझाम न करता, एकही थेंब तेलाचा न वापरता आणि गॅसचा वापरही इथे आपण करणार नाही, अगदी चवदार, आंबट, गोड, तिखट या तिन्ही चवी असलेलं लिंबाचं लोणचं तयार करणार आहोत. तसं बघायला गेलं तर लिंबाचं लोणचं वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या पद्धतीनं केलं जातं. खूप साऱ्या पद्धतीने हे लोणचं तयार करता येतं. त्यातलीच एक अगदी साधी, सोपी, मोजक्या घरात उपलब्ध असणाऱ्या साहित्यामध्ये आज आपण लिंबाचं लोणचं करणार आहोत. अगदी 2 ते 3 वर्ष हे लिंबाचं लोणचं चांगल्या कंडिशनमध्ये राहतं. चला तर मग मस्त अशा या लिंबाचं लोणचं करायला सुरुवात करूया. त्यासाठी इथे मी 1 किलो वजनाची ताजी आणि पिवळसर रंगाची पातळ सालीची रसरशीत अशी लिंब घेतलेली आहेत. खराब किंवा डागाळलेली लिंब अजिबात घेऊ नका, त्याने लोणचं लवकर खराब होऊ शकतं. शक्यतो पातळ सालीचेच लिंब वापरावीत. जाड सालीच्या लिंबाचं लोणचं लवकर मुरत नाही, शिवाय चवीलाही फारसं चांगलं लागत नाही. पातळ सालीची लिंब शक्यतो रसरशीत असतात आणि अशी दाबली की जरा पटकन दाबली जातात. त्यामुळे लिंबू घेताना जरासं दाबून बघायचं. जवळपास हे 25 ते 26 लिंब आहेत. आता ही लिंब स्वच्छ पाण्याने धुवून नंतर कोरड्या कॉटनच्या कपड्याने पुसून लिंब कोरडी करून घ्यायची आहे. कोणतंही लोणचं करताना त्यासाठी वापरात येणारी भांडी आणि वापरात येणारा पदार्थ पूर्ण सुकलेला किंवा त्यावरती ओलावा नसला पाहिजे, ही मुख्य काळजी घ्यायची आहे. अगदी आपले हात सुद्धा कोरडे असावेत किंवा स्वच्छ कपड्याने पुसून घ्यावेत. आता या लिंबाच्या आपण अशा प्रकारे 2 फोडी करून घेणार आहोत आणि अशा पद्धतीने जरासं लिंबू दाबून जेवढ्या वरती येतील तेवढ्या बिया काढून घ्यायच्या आहेत. अर्ध्या केलेल्या लिंबाच्या फोडीतून बिया काढणं खूप सोपं जातं. सुरीच्या टोकाच्या मदतीने आपण या बिया पूर्ण काढून घेऊयात. आपण इथे फोर्कचा किंवा एखाद्या टोकदार वस्तूचा वापर केला तरी चालेल. बिया काढल्यानंतर या फोडीच्या 4 फोडी करून घेणार आहोत. म्हणजेच एका लिंबाच्या आपण इथे 8 फोडी करून घेणार आहोत. तुम्ही इथे 4 फोडी केल्या तरी चालतील, काहीच हरकत नाही. ही पहा, अशा प्रकारे सर्व लिंब मी कट करून घेतलेले आहेत आणि 1 किलो लिंबामध्ये एवढ्या बिया निघालेल्या आहेत. लिंबाच्या बियामध्ये कडवटपणा असतो, त्यामुळे लिंबाच्या बिया काढणं गरजेचं आहे, नाहीतर आपलं लोणचं कडू होऊ शकतं. एखादी दुसरी बी राहिली तरी काही हरकत नाही, पण एखादी बी राहिली आणि खाताना तोंडात दाताखाली आली की पूर्ण चव कडवट होऊन जाते. हे पहा, तुम्ही पाहू शकता पूर्ण लिंबाच्या तुकड्यातून मी सुरीच्या टोकाच्या मदतीने बी काढून घेतलेला आहे. आता हे कट केलेल्या लिंबाच्या फोडी एका मोठ्या स्टीलच्या किंवा काचेच्या भांड्यात किंवा मातीच्या भांड्यात काढून घ्यायच्या आहेत. ॲल्युमिनियम किंवा लोखंडी भांडं अजिबात वापरू नये. आता यामध्ये 1 किलो लिंबासाठी 500 ग्राम साखर टाकून घेऊयात. क्षमा करा, इथे साखर टाकताना कॅमेरा बंद झाला होता, तर इथे मी 500 ग्राम साखर टाकून घेतलेली आहे. साखरेचं प्रमाण आपण इथे कमी किंवा जास्त करू शकता. अगदी 1 किलो लिंबाच्या लोणच्याला 400 ग्राम ते 800 ग्रामपर्यंत साखर आपण इथे वापरू शकतो. साखरेऐवजी आपण इथे गूळ वापरला तरी चालेल, काहीच हरकत नाही. ही 1 वाटी भरून मी इथे साखर वापरलेली आहे. यामध्ये 2 ते 3 चमचे लाल मिरची पावडर टाकायची आहे. इथे आपण तिखट जास्तीचं वापरू शकता. 3 चमचे मीठ टाकायचं आहे. इथे मी सर्व जिन्नस पोहे खायच्या चमच्याने घेतलेले आहे, हे तुम्हाला सोयीचे जाईल. आता इथे कच्च्या स्वरूपातच 15 ते 20 काळे मिरे घेतलेले आहेत. 15 ते 20 लवंगा घेतलेल्या आहेत. या मसाल्यांचा छान असा फ्लेवर आपल्या लोणच्यामध्ये येतो. आता हे सर्व जिन्नस एकजीव मिक्स करून घ्यायचे आहेत. अगदी सहज आणि सोपं आहे. यामध्ये वापरलेल्या सर्व जिन्नस घरामध्ये सहज उपलब्ध होतात, त्यामुळे वेगळं असं काही करावं लागत नाही. आता या भांड्यावर व्यवस्थित बसेल असं झाकण ठेवायचं आहे. आपण इथे या लिंबाच्या फोडीचं केलेलं लोणचं काचेच्या बरणीत लगेच भरून घेऊ शकता आणि झाकण लावून ठेवू शकता तरी चालेल. सध्या माझ्याकडे मोठी काचेची बरणी रिकामी नाही, त्यामुळे मी हे लोणचं याच भांड्यात ठेवणार आहे. आता हे भांडं जिथे सूर्यप्रकाश किंवा ऊन येत असेल अशा ठिकाणी हे भांडं ठेवायचं आहे. अगदी हलकंसं ऊन येत असेल तरी चालेल किंवा प्रखर सूर्यप्रकाश जरी येत असेल तरी चालेल, काहीच हरकत नाही.
दुसऱ्या दिवशी आपण पाहू शकता बऱ्यापैकी साखर आणि मिठामुळे यामध्ये ओलसरपणा आलेला आहे। माझ्याकडे चांगल्या प्रकारे सूर्यप्रकाश पडतो आहे। तुमच्याकडे असा सूर्यप्रकाश पडत नसेल तर काळजी करू नका, अगदी हलक्याशा उन्हात जरी ही बरणी ठेवली तरी चालेल, काही फरक पडत नाही। याला व्यवस्थित असं मिक्स करून घेऊयात आणि पुन्हा झाकण ठेवून हे अशाच प्रकारे ठेवून देऊया। आता दुसऱ्या दिवशी हे पहा पूर्ण साखरेचं पाणी झालेलं आहे। माझ्याकडे सूर्यप्रकाश चांगला पडतो त्यामुळे ही साखर वितळण्याची प्रोसेस 2 दिवसात पूर्ण झालेली आहे। आता हे सर्व एकजीव झाल्यावर याची चव चाखून पहा, काही कमी वाटत असेल तर यामध्ये तो पदार्थ आपण ॲड करू शकतो। तुम्हाला मीठ वाढवायचं असेल तर मीठ वाढवू शकतो किंवा साखर वाढवायची असेल तर साखर वाढवू शकतो। कमीत कमी 8 दिवस आणि जास्तीत जास्त 15 ते 20 दिवस हे भांडं किंवा बरणी उन्हात ठेवायचे आहे। फक्त झाकण लावताना व्यवस्थित लावा। मी जसं या भांड्यात ठेवलं आहे त्याप्रमाणे जर ठेवणार असाल तर त्यावरची झाकणी या भांड्यावर चांगली बसायला हवी। दुसरी गोष्ट म्हणजे यामध्ये साखर म्हणजेच गोड असल्याने मुंग्या लागू शकतात, त्यामुळे ठेवताना व्यवस्थित ठेवा किंवा खाली एखाद्या प्लेटमध्ये पाणी ठेवून त्यामध्ये हे भांडं किंवा बरणी ठेवू शकता। आता अशाच प्रकारे हे भांडं आपण उन्हात ठेवून देणार आहोत। 10 ते 15 दिवस हे भांडं आपण उन्हात ठेवू शकता। फक्त 1-2 दिवसांमधून एकदा हे मिक्स करायचं आहे। 8 दिवसानंतर तुम्ही पाहू शकता रसरशीत असं हे लाल भडक रंगाचं लोणचं बऱ्यापैकी मुरलेलं आहे। चांगल्या रंगासाठी मी इथे 1 चमचा काश्मीरी लाल तिखट वापरलेलं होतं। आपण या लोणच्यामध्ये अजिबात तेल वापरलेलं नाहीये किंवा कुठे गॅसचा वापर करून शिजवून घेतलेलं नाहीये, त्यामुळे हे लोणचं मुरण्यासाठी किंवा लिंबाच्या फोडी मऊ होण्यासाठी 2 महिने लागतात। आता हे लोणचं आपण काचेच्या बरणीत भरून घेऊयात। माझ्याकडे काचेच्या छोट्या बरण्या आहेत त्यामुळे मी 2 बरण्यामध्ये हे लोणचं भरून घेणार आहे। हे पहा, अगोदर सांगितल्याप्रमाणे तुमच्याकडे जर मोठी बरणी असेल तर या सर्व जिन्नस या बरणीतच टाकून चमच्याने मिक्स केलं तरी चालेल। दुसरं भांडं सुद्धा खराब होणार नाही। फक्त बरणी दिवसातून एकदा हलवून घ्यायची आहे। 1 लिंबाची फोड मी तोडून दाखवते। 8 दिवसात जवळपास 20% हे लोणचं मुरलं जातं। असं कचवट स्वरूपात सुद्धा हे लोणचं खायला खूप चांगलं लागतं। आता हे तुमच्या आवडीवर आहे। मस्त एकही थेंब या लोणच्यामध्ये वापरण्याची गरज पडत नाही, शिवाय कमी साहित्यात झटपट तयार होतं, शिजवण्याची गरज पडत नाही। इथे आपण लवंग आणि मिरे स्किप केले तरी चालेल, म्हणजे तुम्हाला हे लोणचं उपवासाला सुद्धा खाता येईल। अगदी मोजक्या साहित्यात तयार होणारं हे आंबट, गोड आणि तिखट या तीनही चवीचं लिंबाचं साधं सोपं लोणचं अगदी रुचकर लागतं। अगदी 2 ते 3 वर्ष म्हणजेच अगदी संपेपर्यंत हे लोणचं अजिबात खराब होत नाही। यामध्ये असलेलं मीठ आणि साखर प्रिझर्वेटिव्हचं चांगलं काम करतं। फक्त लक्षात ठेवा, लोणचं काढताना वापरात घेतलेला चमचा आणि आपले हात स्वच्छ आणि कोरडे असावेत, ही मुख्य काळजी घ्यायची आहे। शिवाय ज्या बरणीत लोणचं ठेवणार आहात ती बरणी स्वच्छ धुवून कोरडी करून किंवा चांगली उन्हात तापवून घ्यायची आहे किंवा 1 ते 2 तास फॅनच्या हवेखाली सुकवून घ्यायचे आहे। मस्त असं चटपटीत आणि पटकन होणारं हे लिंबाचं लोणचं तुम्ही नक्की ट्राय करा आणि वर्षभर लिंबाच्या लोणच्याचा आस्वाद घ्या। आणि तुम्ही अशा प्रकारे लोणचं करता का हे कमेंट करून नक्की कळवा। रेसिपी आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा। अस्सल घरची मेजवानी या आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून समोरील बेल आयकॉन दाबायला विसरू नका। तसंच तुमच्या काही प्रतिक्रिया किंवा सूचना असतील तर कमेंट करून नक्की कळवा। पुन्हा भेटूया अशाच मस्त रेसिपीसह। तोपर्यंत धन्यवाद।